जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. डॉक्टरला फोन लाव. डॉक्टर फोन करते मग. हाय वाव, चहा खारी सकाळी सकाळी गुड मॉर्निंगला. काय करते भाजीला? पाटवडी रस्सा. मसाल्याची भाजी पातोड्याची. मला लय आवडती. मग कर लवकर. या मसाल्याची भाजी खायला पातोड्याची आणि भुगा पोळ्याचा. मेथीची भाजी केली मुगाची डाळ टाकून. हाव का? आता कढी करते. कढी बनवती का? बर कर मग लवकर, तुला शाळेत जायचंय ना. नाही ना, मी घरीच आहे आज. काऊन मूड मी नाही काय? आजपासून शाळा सोडली. जाय बाई, असं मग करू. जाय, तुला नाही सांगणार आता काम. जात जाय शाळेमध्ये बर का बाई. कशी बनवती कढी? टाक बाई कढी. काय काय दे बाई, त्याला चहा बनव. आवरला कर तुझं. चल. चालली का शाळेत? बाय बाय आई. बाय. चालली का ग? काय पोरगी आहे, बोलत बी नाही. रागला येतो तिला. आई आई दीदीला चक्कर आले. काय झालं ग ममता? तिला काय ममता? चक्कर आले. चक्कर असं दररोज थांब उठून नाही घे. शकत. हा, पाणी पी. उठ. काय झालं तुला? का ग? दीदी आय ममता, दीदी उठून बैस. उठ उठ उठ. काय झालं तुला? चक्कर आला होता का? का ग? मालकाने सांगितलं होतं तू सकाळी चक्कर येत तुला, तरी तब्येत बरी नव्हती तर. आई उठ. आई डॉक्टरला फोन लाव. डॉक्टर फोन करते मग. काय झालं रे दीदीला? दीदीला चक्कर आली. ती रोड वरती पडली होती. हं? तिथून गाडीवर होती. बोलत झालं मी दीदीला बोललो. काय झालं रे दीदीला? दीदीला चक्कर येऊन रोडावरती पडली होती. मी तिला असं बोललं चालत चालत. मला तिथून गाडी येत होती. म्हणून पडली होती. मी तिला तिकडे घेतलं. बरं झालं ती गाडी येत होती. मी तिला बरं झालं. मी तिला बाजूला घेतलं. आम्ही हॉटेलवर गेलो. तिला पाणी पाडलं. मग आम्ही असं घरी आलो. हाव का? मग तू सांगायचं ना मला. चक्कर येत होते, तुझी तब्येत बरी नव्हती, नसतं जायचं होतं शाळेमध्ये. अशी काय करते तू येड्यावानी? मला सांगायचं ना बाई. आता काय सांगू तुला. तू काही माझी गोष्ट ऐकून घेते का? तू एक गोष्ट पण ऐकत नाही माझी. मग काय सांगू तुला. मी कोणाला सांगू? मी माझी गोष्ट आईला नाही सांगणार तर काय करणार. पण तू आई सुद्धा ऐकून घेत नसल्या म्हणलं मी तरी काय करणार आहे. आई वडिलाला मुलीची फिकीर राहती म्हणून आई ना मुलं आपल्या लेकीला अशी चांगली सवय लागासाठी बोलती. बाई तू स्वयंपाक शिक, बाई तू काम शिक, लोकांच्या तिला अडचण नाही आली पाहिजे ना. मुलीसाठी आईच हा एक मोठा सपोर्ट असतो. सपोर्ट असतो. पण मग आता सगळं जगामध्ये वेगळं चालू आहे ना. तू अभ्यास कर ना बाळा. दीदी माझा अभ्यासच नाही घेत. मला काही समजतच नाही. नाही का? का त्याला शिकव. तुझं बुक बाजूला ठेव. अगं आई मला पण खूप अभ्यास आहे ना. मला पण खूप शिकवलंय. उद्या माझे पेपर आहेत. मला पण अभ्यास करायचा आहे. तू मुलगी आहे, तुझा काय अभ्यास झाला नाही झाला त्याचे काही घेणं देणं नाहीये. त्याला शिकवतो. तुझा भाऊ आहे, त्याला अभ्यास आलाच पाहिजे. तो आम्हाला सांभाळ. तू ड्युटीला लागल. तू लोकांच्या घरी जायचंय. अगं मग लोकांच्या घरी जाणं म्हणजे मी माझं शिक्षण सोडू का? आणि मुलगा म्हणजे काही हा नसतो. मुलगी पण एक तुमच्या वंशाची एक पत्नीच असते ना. असं थोडी आहे की मुलगा करू शकतो आणि मुलगी करू शकत नाही. तू मुलीची जात आहे आणि ते मान्य करावंच लागेल तुला. तुला लोकांच्या घरी जायचंय.
मुलगी ही फक्त काम करण्यासाठीच असते आणि मुलीला जे सांगितलं ते करावंच लागेल. आणि अगोदर त्याचा अभ्यास घे, तुझा राहू दे. तुला परत स्वयंपाक करायचा आहे, घरातले काम पडलेले आहे. तू पास झाली नाही झाली त्याच्याशी काही एवढं महत्वाचं नाही. अगं तू असं कसं बोलते आई तू? हा, तुला समजत कसं नाही? असं म्हणजे मुलगा शिकला पाहिजे असं तुझ्या नजरेत आहे का? की तुझी मुलगी जगाची रीत तीच आहे, मुलीला काम करावंच लागेल. अगं आई, मुलगीचं मागं राहिली पाहिजे असं तुझं मत नाही पाहिजे सोबत, असा कसा विचार करू शकते? तू शिकवते का नाही त्याला? तुला चांगल्या भाषेत कळत नाही का? रडायचं नाटक चालणार नाही माझ्याजवळ. तुला शिकव. दीदी माझं माझा पण अभ्यास राहिला तर मी काय करू? शिकव त्याला. बस झालं, आवाज बंद कर. आणतो पुस्तक इकडं. are consonant number and this is the biggest number. This येतं का? number is शाळेत जाऊन का नुसतं खेळत राहतो का? हा, यायचा पत्ता नाही काही, काहीच मारू नको होमवर्क लेकराला. केलेलं नाही. तो जीव लावून आम्हाला मारू नको. अभ्यास घे त्याचा. काय जीव लावण? हा, जीव लावण म्हणजे मला येत तर काहीच नाही. सगळे बुक्स रिकाम पडल्या, काहीच लिहिलं नाही. बस झालं मग, जीवावर आलं तुला अभ्यास शिकवायचा त्याला. उठ स्वयंपाक कर, उठ. बस झालं तुझं नाटक. मी नाही करत स्वयंपाक, मला अभ्यास कर नाही. तुला करावंच लागेल स्वयंपाक. नाही करणार मी, मला अभ्यास करायचा, माझा पेपर आहे. स्वयंपाक शिकावंच लागेल. तुला काय बोलू? करावंच लागेल. ही जगाची रीत आहे. मुलगी ही जास्त शिकली नाही शिकली असं काही नाहीये. मुलीला स्वयंपाक चूल मूल हे सांभाळावं लागतं. शिकून काही फायदा नाहीये. अगं आई, आयुष्यभर काही चुलन मुलंच नसतं. मुलीचं तिचं पण एक ध्येय असतं, ती पण सगळं घरातले काम करून सगळंच करू शकते ना. असं कसं म्हणतो तू? अरे उठ लवकर. मी नाही करत म्हणलं ना, तुला सांगितलं नाही एकदा. नाही, नाटकं लावले का? निघ पटकन. बोलायचं कामाचं. कर पटकन. हापशू नको. दीदी मला आज ना जेवण एक धपाटा आणि खिचडी खायची. दीदी, काळजी तू असली ये घेता पट निघ निघ, करते मला स्वयंपाक निघ. अजून झाला नाही का स्वयंपाक? त्या पोराला कोण मारू राहिली? स्वयंपाकात जीवार आला तर इतक्या वेळाची बटाटे कापली आत्ताशी. कवाची कापू राहिली तू? पटापटा स्वयंपाक नाही चांगला कर स्वयंपाक बाई. म्हणून मी ओरडते तुला. तुला आलंच पाहिजे. मायबाप चांगल्यासाठीच सांगते बाई. रडू नको, कर पटापटा. आधी मायची सून व्हावं लागती, मग लोकांची सून व्हावं लागती. आवर पटापटा. भिजव ना लवकर. केव्हाच चालू आहे तू स्वयंपाक? राहिले ना. आवर पटकन. असं हळूहळू काम केलं तर कसं होईल? आवर ना पटकन. कवाची करू आधी स्वयंपाक. पटकन कणिक भिजव तडकन. आता बटाट्याची भाजी का? खिचडी तर छान झाली. चांगल्या कर पोळ्या. वाकड्या तिकडे नको करू बाई. हो, काय मस्त स्वयंपाक झाला. बटाट्याची भाजी, खिचडी आणि मस्त स्वयंपाक झाला. मस्त पोट भरलं पाय माझं. दीदी चांगला स्वयंपाक केला. जेवलं का झालं पोट का? भर. झोपलो मी. काय मग? हा. छान केला स्वयंपाक लेकरानं. आवडलं का? झाले की भांडे घासणं? हा झाल्या तर थोडीशी राहिली. आवर मग लवकर. नमस्कार नमस्कार मंडळी. हे बघा, आम्ही व्हिडिओ बनवला. तुम्हाला कसा वाटला सांगा आम्हाला कमेंट करून. तर आपल्या घरामध्येच आई वडील म्हणता मुलाला जीव लावायचं, मुलाला ड्युटीला पाठवायचं. मुलगीला काय आहे, लोकांचं धन आहे. मुलीनं घरातच काम करा आणि शाळेत जा, नका जाऊ, अभ्यास करा. हा व्हिडिओ हा एक सत्य परिस्थितीवर आधारित आहे. ही घटना कोणा मुलीसोबत घडू नये म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे. तर हा व्हिडिओ आम्ही असं बनवला आहे की कोणत्याही आईने आपल्या मुलीसोबत असं करू नाही की ती आहे तर सर्व जग आहे. मुलीनं आईने मुलीने आपल्या मैत्रिणीसारखं नातं ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक मुलीने आपल्या मनातली गोष्ट आपल्या आईला नक्की शेअर केली पाहिजे, जेणेकरून आपलंही मन मोकळं होतं आणि आपल्या गोष्टी आईला माहीत होत्या तर आपल्या मनातील सगळ्या गोष्टी आपल्या मन हलकं करण्यासाठी आपण
आपल्या आईला सगळं सांगितलं पाहिजे. कारण की आजच्या युगात प्रत्येक मुली पण असं करत नाही, पण ही गोष्ट खूप गरजेची आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मुलगी शिकून काय करल किंवा तिचं म्हणजे स्वप्न काहीच नसतं, पण तसं काहीच नाही. एक मुलगी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही करू शकते. ती आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मुलगी ही नाते सांभाळणारी नाही, ती एक आयुष्य घडवणारी आहे. ती शांत असते पण ती कमजोर नसते. तिच्या शांततेत ताकद असते. तिला तिला कमी लेखणार खूप भेटता. तिला उभे करणारे फार कमी असतात. मुलगी ही बोज नाही, ती एक भविष्य आहे.